अन्नपूर्णा मॅडमांची परवानगी मिळाल्या, त्यामुळे आता कसलीच अडचण नाही. होय, खरं मी तर लय घाबरलेलो तिकडे गेल्यावर काय होतंय म्हणून. पण खरं अन्नपूर्णा आजीनी डायरेक्ट परमिशन लेटर कमळीच्या हातात दिलं की नाही, तेव्हा कुठं माझा जीव भांड्यात पडला. चला, परमिशन मिळाली ते चांगलं झालं. आपला उपक्रम थांबायला नको. चला. सो गर्ल्स अँड बॉयज, बघा आपल्यासोबत कोण आले. आपली सगळ्यात जास्त फेवरेट अनिका महाजन. रे सर, मी पण गरजू मुलांसाठी मदत आणली आहे. मदत आणली असती चांगली गोष्ट आहे, पण त्याची अशी ऍडव्हर्टायझिंग करायची गरज नाहीये. आय डिडंट मीन इट इन दॅट वे या. मला तर हे फक्त अनाउन्समेंट याच्यासाठी करायची होती की माझं बघून अजून मुलं इन्स्पायर होतील ना सेम गोष्ट करण्यासाठी. गरजू लोकांनी मदत करा अशी आम्ही तुझ्या आधीच जी काही जाहिरातबाजी करायची होती की नाही ती करून झाली आहे. आणि त्यावर सगळीजण मदत बी करायला. पण कसं आहे ना निंगू पिंगू कच्चा लिंबू, तुला तेवढं डोकंच नाहीये. जेव्हा अनिका महाजन असं काहीतरी करते ना, तेव्हा बाकी लोक तिचं कॉपी करतात. आणि तुला नाही वाटत का मी हे सगळं करून तुमचीच मदत करते म्हणून? मला नाही वाटत असं. निंगे राहू दे, गपरा. पिंक्स डेव्स, हे सामान जरा ठेवा तिथे. सर, तुम्हाला काय वाटतं, मी हे डोनेशन देऊन चांगलं काम केलं ना? हो, नक्कीच. म्हणजे काय आहे की नुसतेच उपक्रम राबवून काही होत नाही. त्यासाठी तुमच्यासारख्या दानशूर लोकांची गरज असते, तरच तो उपक्रम यशस्वी होतो. फक्त दुसऱ्यांकडून गोष्टी उकळून काही होत नसतं. त्यासाठी स्वतःचेही इनपुट्स द्यावे लागतात. आणि खरं सांगायचं तर सगळ्यात जास्त तूच मदत केलीस. त्यामुळे माझ्या मते तुझाच जाहीर सत्कार व्हायला हवा. थँक्यू सर. सर, तुम्ही अन्नपूर्णा आजी. गॉड, आय फॉरगॉट. इथे ती आजी नाही, मॅम आहे. तुम्ही अन्नपूर्णा मॅडमला माझं नाव रेफर कराल का? तुझं नाव मी नक्की त्यांच्याकडे रेफर करेन. इथे सगळ्यात जास्त मदत फक्त आणि फक्त अनिका महाजननेच केली आहे. बिकॉज तुम्ही सगळे पण इन्स्पायर होऊन इथे कपडे तसेच तुमच्या इतर वस्तू दान करा. सगळ्यात जास्त मदत ही फक्त आणि फक्त अनिका महाजनने केली असल्यामुळे अनिका, तुझं मनापासून थँक्यू आणि खूप खूप कौतुक. सो या गाईज, आणि तुम्ही सुद्धा अनिकाला फॉलो करा.